मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भूसंपादन कायद्याविषयी. भूसंपादन कायदा म्हणजे भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसनातील योग्य मोबदला आणि पारदर्शकतेचा अधिकार अधिनियम. पायाभूत सुविधा प्रकल्प, औद्योगिक विकास किंवा नागरीकरण याच्यासारख्या विविध कारणांसाठी ज्या व्यक्तींच्या जमिनी संपादित केल्या आहेत त्यांच्या हक्कांची रूपरेषा या कायद्यात आहे. या भूसंपादन कायद्यातील काही विशिष्ट कलमे ज्या व्यक्तींची जमीन संपादित केली गेली आहे त्यांचे अधिकार परिभाषित करतात. तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण वळूयात कलमांकडे. मित्रांनो, भूसंपादन कायद्यामधील काही विशिष्ट कलमे आहेत जी की तुम्हाला जाणणे खूप गरजेचे आहे. कलम 2. या कलमात लँड ॲक्विजिशन, संपादन, सार्वजनिक हेतू, इच्छुक व्यक्ती आणि योग्य सरकार यासारख्या कायद्यात वापरल्या जाणाऱ्या विविध व्याख्या परिभाषित केल्या आहेत. कलम 4. हे कलम सरकारने जमीन संपादन करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी जारी केलेल्या प्राथमिक अधिसूचनेशी संबंधित आहे. अधिसूचनेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत हरकती नोंदविण्याचा अधिकार बांधितांना आहे. कलम 5. हे कलम प्राथमिक अधिसूचनेच्या टप्प्यात आलेल्या हरकतींचा विचार करून योग्य सरकारकडून जाहीरनामा तयार करण्याशी संबंधित आहे. या जाहीरनाम्यात जमीन कोणत्या हेतूने संपादित केली जात आहे हे नमूद करण्यात आले आहे. कलम 9. या विभागात जमिनीचे बाजारमूल्य ठरविण्याची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. बाधित व्यक्तींना जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे, जे जमिनीचे मूल्य मोजतात आणि नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करतात. कलम 10. या कलमात बाधित व्यक्तींना नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. हा मोबदला प्राथमिक अधिसूचनेच्या वेळी जमिनीच्या बाजारमूल्यांवर असावा. कलम 16. हे कलम ज्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे त्यांच्या पुनर्वसन आणि पुनर्वसनाच्या तरतुदींशी संबंधित आहे. त्यात म्हटले आहे की योग्य सरकार प्रभावित व्यक्तींना जमीन, घर, रोजगार किंवा वार्षिकीसाठी जमीन यासारख्या काही फायदे आणि सुविधा प्रदान करेल. कलम 17. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करून पुरस्कार दिल्यानंतर संबंधित सरकारला जमिनींचा ताबा घेण्याची मुभा या कलमातून देण्यात आली आहे. जमीन ताब्यात घेण्यापूर्वी नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. कलम 24. या कलमात अधिग्रहण प्रक्रियेत दिरंगाई झाल्यास कोणती प्रक्रिया राबवावी याची रूपरेषा देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक अधिसूचनेपासून 5 वर्षांच्या आत मोबदला न दिल्यास किंवा जमिनीचा ताबा न घेतल्यास संपादनाची कार्यवाही संपुष्टात येईल. कलम 24(2). या कलमात म्हटले आहे की मागील भूसंपादन कायद्याअंतर्गत म्हणजेच भूसंपादन कायदा 1894 संपादित केलेली जमीन 5 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ अधिसूचित केली गेली असेल आणि जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आला नसेल किंवा मोबदला देण्यास आला नसेल तर संपादन प्रक्रिया कालबाह्य झाल्याचे समजले जाईल. अशा परिस्थितीत जमीन मालकांना त्यांची जमीन परत मिळण्याचा अधिकार आहे. कलम 27. या कलमात नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्याची तरतूद आहे. हे सुनिश्चित करते की जमीन मालकाला योग्य मोबदला मिळतो, जो जमिनीचे बाजारमूल्य, संभाव्य मूल्य आणि जमिनीवरील कोणतीही रचना किंवा झाडे अशा विविध घटकांचा विचार करून निश्चित केला पाहिजे. कलम 28. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात बाधितांना हरकती नोंदविण्याची मुभा या कलमातून देण्यात आली आहे. ते निवारण्यासाठी निकालाच्या तारखेपासून 6 आठवड्यांच्या आत जिल्हा न्यायालयात जाऊ शकतात. कलम 29. हे कलम वादाच्या बाबतीत जिल्हा न्यायालयाद्वारे जमिनीचे मूल्य निश्चित करण्याशी संबंधित आहे. बाजार मूल्य, नुकसान भरपाई आणि इतर विविध घटकांसह न्यायालय विविध घटकांचा विचार करते. कलम 31. या कलमात जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरस्कार निश्चित करण्याच्या प्रक्रियेची रूपरेषा देण्यात आली आहे. जमीन मालक आणि इतर कोणत्याही बाधित व्यक्तींना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई निश्चित करण्याचा आधार स्पष्ट करणारे लेखी निवेदन द्यावे. कलम 39. हे कलम नुकसान भरपाई देण्याशी संबंधित आहे. नुकसान भरपाईची रक्कम जमीन मालकाला ठराविक कालावधीत म्हणजे पुरस्काराच्या तारखेपासून साधारणतः 12 महिन्यांच्या आत देणे आवश्यक आहे. या कालावधीत नुकसान भरपाई न दिल्यास जमीन मालकाला कायद्यानुसार निर्दिष्ट केल्याप्रमाणे अतिरिक्त रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. कलम 46. या कलमात भूसंपादनामुळे बाधित झालेल्या व्यक्तींचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भूसंपादन करणे किंवा मोठ्या संख्येने कुटुंबे बाधित झाल्यास काही प्रकरणांमध्ये अधिग्रहण प्राधिकरणाने बाधित व्यक्तींना पुनर्वसनाचा लाभ देणे बंधनकारक आहे. तर मित्रांनो, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की विशिष्ट परिस्थिती आणि ज्या प्रकल्पांसाठी जमीन संपादित केली जात आहे त्यानुसार हक्क आणि नुकसान भरपाई प्रक्रिया बदलू शकते.
जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.